चल ताईसाहेब, हे असं चालत चालत का निघालोय आपण? माझे लई पाय दुखायले ती. कधीतरी चालणं चांगलं असतंय चंदे. हा, चालत जावं, तब्येतीला चांगलं असतंय ते. ते नाही म्हणा, पण ताईसाहेब तुमची आजकाल तब्येत लई खुश आहे. मनासारखं होत असल की तब्येत खुशच असते आमची. ते बी खरंच आहे म्हणा. पण ताईसाहेब आपण की नाही गाडी आणायला पाहिजे होती बघा. आलं होतं आमच्या मनात तसं, पण आम्हासनी जरा तुझं भ्याच वाटलं बघ. माझं ब्या कसलं? तुझा रानादा असा खुराड्यात राहतोय हे जर तू बघितलं आणि अचानक तुझं मन पागळलं बिघडलं तर तुझा रानादा आणि त्याच्या बॅगा गाडीत भरायचीस. काय करणार आम्ही? लई भारी जोक करत असा बघा तुम्ही ताईसाहेब. बरं आता जरा तोंड पाड, वाईट वाटतं ना मग आपल्याला. राणा भाऊजी, वहिनी तुम्ही इकडं. खरं तर गोदाक्का येण्याच्या आधीच आम्ही येणार होतो, पण आमचं काही धाडसच होईना बघा. तुम्ही असं राहताय हे बघून आमच्या काळजाला घर पडायलेत राणा भाऊजी. असं काय, आपलं शेत आहे की, आणि घर बी आपलंच आहे. ते नव्ह, पण आम्ही बोललो म्हणून तर तुम्ही असं नाही नवं करत. आमच्यामुळं तर तुम्ही घर सोडून नाही नवं गेला. तसं जर असल तर आमच्या जीवाला लय लागल बघा. अहो हे समजा दुसऱ्या कुणासमोर बोलता बी येत नाही राणा भाऊजी. आमच्यामुळं जर तुम्ही असं समजा करत असशीला तर आत्ताच्या आत्ता परत घरी चला. नाही वहिनी, अहो तुम्ही सांगितलं म्हणून नाही, ते मला जाणवलं म्हणून मी केलं. तुमचा काय बी दोष नाही यात. बरं ते समजा जाऊ दे आता. जाऊबाई जेवण बनवायल्यात काय? नाही, ते मीच त्यांना म्हणलं की जरा राहा थोडे दिवस तिकडच. हा, हे बरं केलं बघा तुम्ही. अहो अंजलीबाई शहराकडच्या आहेत, त्यात त्या मास्तरीन, त्यासनी सवय नाही ना व शेताकडची. अहो तुमचं काय, तुम्हाला लहानपणापासून सवय आहे शेताची. उगत त्यांच्या डोक्याला ताप व्हायचा, त्यांचं हाल व्हायचं. तुम्हासनी कशी आहे शेताची सवय, आणि शेतात काय काय असते हो, साप इंगळी इंचू. आम्हासनी तरी विचार करून झोप लागणं झाल्या. राणादा, तुम्ही जेवणाचं कसं काय करतायसा? बरकतकडेच जेव तुम्ही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.